महत्वपूर्ण लढत आहे. प्रारंभीच्या लढतीचा विचार करता एक हाती सामना जिंकलाय अगस्त्य चॅलेंजर सातारा क्रिकेट संघ आणि भूतनाथ फायटर निरवडे क्रिकेट संघ, जो पहिल्या सामन्यात पराभवाच्या दिशेने वाटचाल करताना आपण बघितलं. परंतु कालचा दिवस शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या संध्याकाळच्या सामन्यापर्यंत सगळ्या संघांना समान संधी होती. परंतु बघूया आजच्या दिवसात काहीसे चित्र तशाच पद्धतीने असेल काय. टाळ्यांच्या आवाजात सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. डाव्या उजव्या हाताची जोडी शिवराम उर्फ जीजी रेडकर आणि दुसऱ्या बाजूने मॅनप्राम रोणापाल तुषार देऊलकर हा मैदानाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. तुषार देऊलकर गतवर्षी या ज्यावेळी मागची सावंतवाडी प्रीमियर लीग निरवडे चॅम्पियन ट्रॉफी झाली होती त्यावेळी अर्धशतक तुषार देऊलकरने झळकावलं होतं शिरला क्रिकेट टीमसाठी खेळताना. आणि तो तुषार देऊलकर आज साईश 11 भव्यान स्पोर्ट कारिवडे क्रिकेट टीमसाठी खेळताना सलामीच्या रूपात. मैदानाच्या चौफेर या ठिकाणी फटकेबाजी करण्याची ताकद या दोन्ही खेळाडूंकडे आहे. हलकासा वाऱ्याचा वेग देखील मैदानावरती आहे. आणि या सकाळच्या सत्रातील ही दुसरी लढत आहे मैदानात. सावंतवाडी प्रीमियर लीग SPL निरवडे चॅम्पियन ट्रॉफीचा हा थरार याचसाठी केला होता अट्टाहास. आणि या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस. जसजशी वर्ष वाढत जात आहे स्पर्धेची बक्षिसाची रक्कम देखील वाढत जात आहे आणि स्पर्धा देखील उत्तरोत्तर या ठिकाणी अजूनही वाढत चाललेली आहे. आयोजन कमिटीला देखील दाद द्यावी लागेल. काय शांत सुंदर मेहनत या स्पर्धेमागे, अतिशय सुंदर मेहनत. सगळ्या सावंतवाडी तालुक्यातील खेळाडूंना एकत्रित केल्यानंतर ऑक्शन पद्धतीने खेळाडूंची निवड केली गेली.
सलामी जोडीच्या रूपात या ठिकाणी जीजी रेडकर आणि तुषार देऊलकर मैदानात होता, परंतु एक चोरटी एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न, थोडासा कॉल चुकला मैदानात, कॉल चुकला, अंदाज चुकला आणि सरते शेवटी अपघाताच्या रूपात धावबाच्या रूपात मैदानाच्या बाहेर जावं लागलं ते डायमंड डकच्या रूपात तुषार देऊलकरला. तुषारची जागा घेण्यासाठी मैदानात अजून एक राईट हँडेड फलंदाज बॅनप्रा मडुरा अनूप घाडी हा नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने सज्ज झालाय. दोन सीमारक्षक, एक लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला प्रथमेश, दुसरा सीमारक्षक डीप मिड विकेटला कुशल. ओव्हर पिच चेंडू डाऊन द ग्राउंड फटका डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळलाय. शिवराम जीजी रेडकरच्या बॅट मधनं निघालाय. चौकार, वन बाउन्स, सीमा पार 4 धावा. जीजी रेडकरच्या बॅटमधनं निघालेला चौकार 4 धावा आणि या चौकारांशी वैयक्तिक आणि सांघिक धावफलकाचं खातं ओपन करताना आपण पाहतोय जीजी रेडकरला. ओव्हरपिच चेंडू यावेळी पुन्हा एकदा एक सुंदर खडखडीत एक नेत्रदीपक फटका. आताच्या क्षणी मात्र डीप कव्हरच्या दिशेने चेंडूचा प्रवास होतोय. बॅक टू बॅक दुसऱ्या चौकाराची नोंद जीजी रेडकरच्या बॅटमधून. क्रिकेट संघाकडनं खेळताना सलामीच्या रूपात गेली कित्येक वर्ष कित्येक स्पर्धामध्ये आपल्या सलामी भूमिकेच्या रूपात फलंदाजीत आपल्या नावाचा डंका वाजवत कित्येक स्पर्धेमध्ये आपलं नाव आणि आपल्या गावाचं नाव रोशन ज्याने केलं आहे तो जीजी रेडकर आज मात्र या SPLच्या माध्यमातून निरवडे चॅम्पियन ट्रॉफीच्या दरम्यान साईश 11 भव्य स्पोर्ट कारविडे क्रिकेट टीमसाठी खेळताना यावेळी टॅप केला पुन्हा एकदा. आता मात्र शॉर्ट पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षक डीप पॉइंट पर्यंत जातोय. असं कॅरिबियन स्टाईल मध्ये चेंडू थांबवलाय मैदानात. तेवढ्यात बघता बघता 2-3 धावेमध्ये रूपांतर केलं गेलं. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि या तिहेरी धावेनिशी सांघिक धावफलक दुहेरी आकड्यात परावर्तित झालाय. एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. षटक क्रमांक पहिलं जे अजूनही प्रगतीपथावर आहे. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ हा शिल्लक. एक गडी बाद 11 धावा असा धावफलक हा प्रारंभीच्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटका दरम्यान आपण अनुभवतोय. डाव्या उजव्या हाताची जोडी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात करावा लागतोय तो बदल. आता मात्र डीप मिड विकेटला एक प्रोटेक्शन जो दिसतोय तर दुसऱ्या बाजूने एक क्षेत्ररक्षक जो डीप स्क्वेअर लेगला तैनात केला जातोय. पपन साळगावकर प्रारंभीच्या षटकात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स अगदी दूरवरनं 10-12 पावलांचं रन राईट ओव्हर द विकेट. ओ यावेळी एक सुंदर फटका नो लुक शॉट खेळलाय ब्लाइंड स्ट्रोक खेळलाय. डीप लॉंग लेगला चेंडूचा प्रवास दोन्ही हात वर उचललेत पंचांचे. निरवडे चॅम्पियन ट्रॉफीचा निघालाय ब्रँडेड षटकार. अनुप घाडीच्या बॅटमध्ये निघालेला खणखणीत षटकार आणि सांघिक धावफलक जो 17 धावांवर परावर्तित. यावेळी पुलर लेनचा चेंडू बॅटच्या टोळीला चेंडूचा स्पर्श फेकी काहीशी खराब काहीशी गचाळ बॅकअप या ठिकाणी मैदानात म्हणावा लागतोय. दरम्यान दुसरा प्रयत्नात दिलेला बॅकअप मैदानामध्ये फेकी जर सुरेख झाली असती तर अनुप घाडीला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागलं असतं, परंतु काहीशी खराब फेकी जीवनदान एक मिळतं. एक सिंगल धाव पूर्ण झाली आहे मैदानात. काहीशा प्रदीर्घाने पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय.
एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती 18 धावा. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघातर्फे दुसरं षटक अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोरनं मान्यवर कक्षाच्या समोरनं दुसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी मॅन फ्रॉम आसगाव जो फर्नांडिस गोलंदाजी मार्कवर. प्रारंभीच्या षटकात कारिवडे क्रिकेट टीमसाठी जे आघाडीचे खंदे खेळाडू ते विस्फोटक खेळाडू ठरत आहेत मैदानामध्ये, अतिशय तोडफोड फलंदाजी करतायत. आखूड टप्प्याचा थोडासा बाउन्सर पंचांकडे नजरा वळवल्या जात आहेत, परंतु गोलंदाजाला वॉर्निंग दिली जाते. वन बाउन्स वन ऑफ द ओव्हरचा इशारा केला जातोय. प्रारंभी पहिला निर्धाव चेंडू जो या ठिकाणी धावफलकावरती गणला जातोय. यावेळी पुन्हा एकदा स्टिकच्या बाहेरचा चेंडू फ्रंट फुटवर जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, बॉडीपासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होतो गोलंदाजाकडनं. सलगच्या दुसऱ्या निर्धाव चेंडूची नोंद जो फर्नांडिस याच्या गोलंदाजीत आपण पाहतोय. यावेळी प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. शॉर्ट पॉइंटचा फिल्डर सर ते शेवटी झेल खाली, झेलात रूपांतर होतोय. दुसरा विकेटचा पतंग होतोय. साईश 11 भव्य स्फोट कारिवडे क्रिकेट संघाला बसलेला दुसरा आदरा. अनूप गाडी एका षटकाराने खेळताना झेल बांधून मैदानाच्या बाहेर. क्रीडानगरीमध्ये काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. त्यामध्ये सन्माननीय आबा नाईक साहेबांचं आगमन झालेलं दिसतंय. साहेब, आयोजन कमिटीकडून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय आबा नाईक, आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे. नवीन फलंदाज सेकंड डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत स्ट्राईक एंडच्या दिशेने प्रथमेश सावळ हा स्ट्राईकच्या दिशेने सज्ज होतोय. ओ, यावेळी सुरेख चेंडू टाळ्यांचा आवाज करून देणारी गोलंदाजी मैदानात. एकापेक्षा एक दर्जेदार गोलंदाजी त्या ठिकाणी सिद्ध करतोय आपली गोलंदाजी. जो फर्नांडिस आतापर्यंत सलगच्या 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च न करता यावेळी पुन्हा एकदा काय सुंदर टप्प्यावरची गोलंदाजी मैदानात. लवलेश, आतापर्यंत एकही धाव खर्च झालेली नाही आहे. कदाचित ही पहिली स्पर्धेतील मेडन षटक, मेडन ओव्हर होऊ शकते का जो फर्नांडिस गोलंदाजीमध्ये. ओ, यावेळी टॅप केलाय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पॉइंट रिजन मध्ये टॅप केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे जरूर धावतोय, परंतु आता मात्र शर्यत जिंकले चेंडूने. नेमक्या शेवटच्या चेंडूवर निघालेला चौकार. 4 धावा. मैदानात या ठिकाणी दुसऱ्या षटकाची होते समाप्ती आणि 2 गडी बाद. सांघिक धावफलक 22 धावांवर. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय आणि आता मात्र क्षेत्ररक्षण हे डीप बाउंड्री लाईनच्या दिशेने आपण पाहतोय.
आता मात्र मैदानात स्ट्राईकच्या दिशेने जी रेडकर बऱ्याच प्रदीर्घानंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकात स्ट्राईकपासून दूर राहिला. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणाची सजावट, एक डीप स्क्वेअर लेग शुभ मारुंदेकर, डीप मिड विकेट कुशल पेडणेकर, लॉंग ऑनला प्रथमेश जाधव, समोर एक फिल्डर जो डीप कव्हरला जो फर्नांडिस आणि डीप पॉईंट बाउंड्री लाईनच्या दिशेने बहुधा अमित कोळंबकर दिसतोय. समोर शॉर्ट फाईन लेगला रंजा गावडे, शॉर्ट थर्डमध्ये एक फिल्डर समोर मिड ऑफ आणि शॉर्ट मिड विकेटला एक फिल्डर. हो, यावेळी थोडंसं शरीरावर आदळ हलकीशी पंचांकडे अपील, धावबाजसाठी संधी, परंतु यावेळी पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचलाय. थोडीशी पैकी उशिरा झाली आहे. लेग बायचा इशारा, अतिरिक्त एक सिंगल लेग बायच्या रूपात आणि धावफलक एका धावेनिशी 23 धावांवर परावर्तित होतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानात. छोट्या चंडीचा गोलंदाज बाबाजी मालवणकर मॅनफ्रॉम आरोस मोठं रनअप घेतोय जरूर, परंतु चांगल्या गोलंदाजीसाठी बाबाजी मालवणकर देखील ओळखला जातोय. डाव्या उजव्या त्याची जोडी आहे मैदानात आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात करावा लागतो तो बदल. आता मात्र प्रथमेश सावंत स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आणि गोलंदाज राईट हँडेड बॅटर्ससाठी राईट आर्म राऊंड विकेट बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. कुटापाचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला जमनीलगतच्या सहाय्याने फटका खेळलाय. डीप मिड विकेट वरनं जो फर्नांडिस क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल. बघता बघता 2 धावमध्ये रूपांतर. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानात आणि या दुहेरी धावनिशी धावफलक आता मात्र परावर्तित झालाय तो 25 धावांवर. तिसऱ्या षटकाचा खेळ आहे मार्गस्थ. आघाडीचे 2 खंदे खेळाडू बाद झाले. एका बाजूने जी रेडकर थांबलाय मैदानामध्ये बेनीचा खेळाडू आणि प्रथमेश साथ देतोय. गतीमध्ये मिश्रण करण्याचा प्रयत्न रंजा गावडे विकेट किपर सोबत देखील बीट झाला. दुसऱ्या प्रयत्नात चेंडूची परती केली जाईल. आता मात्र 22चा इशारा येतोय पंचांकडनं. पुन्हा एकदा अतिरिक्तच्या स्वरूपात मिळालेली धाव आणि सांघिक धाव फलक जो एका अतिरिक्त धावेने वधारतोय 26 धावांवर. सन्माननीय आबानाईक साहेब, आपल्याला विनंती आहे पुन्हा एकदा आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे. या निरवडे चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अकुटपाचा चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने फटका केला. डीप कव्हर वरनं क्षेत्ररक्षक जो चेंडूवरती पुन्हा एकदा येईल. एकच धाव या चेंडू मध्ये. चांगला बॅकअप. एका सिंगल धावेवर समाधान मानावं लागतंय आणि सिंगल धावेनिशी पुन्हा एकदा सांघिक धावफलक पुढे सरसावलाय. 27 धावांवर धावफलक. एका बाजूने सलामीवर जी आहे त्याला साथ देताना सेकंड डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत प्रथमेश, येणाऱ्या कालखंडात सर्वेश नाईक देखील येणं बाकी, परंतु त्या अगोदर या तिसऱ्या विकेटसाठी ही पार्टनरशिप मैदानात. पुन्हा एकदा खालच्या पट्टीतील चेंडू शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा या ठिकाणी सिंगल डबल धावांवर भर दिला जातोय. दुसऱ्या षटकात जो फर्नांडिसची काय कमालीची गोलंदाजी. प्रारंभीच्या 5 चेंडूवरती एकही धाव खर्च न करता एक सफलता प्राप्त केली होती, परंतु नेमक्या शेवटच्या चेंडूवर तो चौकार खर्च झाला जो फर्नांडिसच्या गोलंदाजीत. म्हणजे धावांना लगाम लावणारी गोलंदाजी ही दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकाच्या दरम्यान आता मात्र माऊली तळवणे क्रिकेट टीमकडून आपण पाहतोय मैदानात. ओव्हरपिच चेंडू यावेळी प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. कव्हरचा क्षेत्ररक्षक जो फर्नांडिस लॉंग ऑफ बाउंड्री लाईन पर्यंत जातोय. झेल खाली येतोय. अंदाज काहीसा चुकला. उडालेला झेल पुन्हा एकदा जमिनीला दान झाला. मिळालेल्या 2 धावा आणि मैदानामध्ये धावफलक. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 30 धावांवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. व्यासपीठावरती यस थँक्यू डीजे. व्यासपीठावरती सन्माननीय आबानाईक साहेबांचं आगमन झालेलं आहे. आयोजन कमिटीकडून त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन हेतुचित स्वागत केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती 10 धावांची धावगती राखत 30 धावांवर धावफलक. येणाऱ्या कालखंडात अतिशय तगडे फलंदाज येणं बाकी, परंतु तेवढीच ताकदवान गोलंदाजी देखील तरुणी क्रिकेट टीमसाठी आहे. आणि नेमकं काय घडतं येणार 3 षटकात, टार्गेट किती धावांचं सेट केलं जाईल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल. साहिल खोबरेकर पुढच्या 3 षटकांसाठी आपल्यासोबत.
सावळाराम शिरोडकर पुन्हा एकदा सगळ्यांना हात जोडून नमस्कार. या मालवणी केंद्रांना आजच्या या स्पर्धेदरम्यानचो दुसरो दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरो सामनो मैदानाच्या दिशेन. प्रथम फलंदाजी करताना भावांश स्पोर्ट्स साईश 11 कारिवडे संघ ह्यो देखील मैदानाच्या दिशेने बघूक मिळता. खेळ समाप्त झालो. 3 षटकांचो चौथा षटक हाताळण्यासाठी टिपू यावेळी गोलंदाजी मार्गवर सज्ज. चौथ्या षटकातील पहिलो चेंडू टिपू याचो. या दरम्यान जो फटको तर सुंदर क्षेत्ररक्षक बरोबर दूर बहुधा एक धाव देखील पूर्ण केली जाता. दुसऱ्या धावेचो प्रयत्न एकेरी धावेची पावला दुहेरी धावेकडे वळवली गेली. 2 धावा हे देखील पूर्ण केले गेले. दोन्ही फलंदाजांदरम्यानचे दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 32 धावा धावफलकावरती 32 धावा धावफलकावर पहिल्या चेंडूचा खेळ झालो समाप्त. या दरम्यानचो फटको तर सुंदर क्षेत्ररक्षक बरोबर दूर असा बहुधा एक धाव देखील पूर्ण केली जातात दोन्ही फलंदाजांदरम्यानची. एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या तिर्यचो डबल गेम 33 धावा धावफलकावरती खेळ समाप्त झालो. चौथ्या षटकातील तो तब्बल 2 चेंडूंचो 2 चेंडू दरम्यान विचार करू गेले तर पहिल्या चेंडू 2 धावा तर दुसऱ्या चेंडू दरम्यानची एक धाव ही देखील पूर्ण केली जातात दोन्ही फलंदाजांदरम्यान. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज यावेळी जीजी हो देखील मैदानाच्या दिशेने बघून मिळतो. डावकर हाताचो फलंदाज तर नॉन स्ट्रायकिंग एंडला जीजी याची साथ देण्यासाठी प्रथमेश. या दरम्यान जो रिव्हर्सिपचा फटको सुंदर फटको बहुधा चेंडू ट्रॅव्हल करता वन बाउन्स सीमारेखा पार चौकार डीजे. जीजी याच्या बॅट मधून एक रिव्हर्सिपचा फटको एक चौकार देखील बघूक मिळालो. या दरम्यानचो फटको तर सुंदर क्षेत्ररक्षक बरोबर दूर असा बहुधा एक धाव दुसऱ्या धावेचो प्रयत्न सुंदर क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशे बहुधा चेंडू ट्रॅव्हल करता सीमारेखा पार चौकारासाठी. या 4 धावेनिशी संघाच्या धावसंख्येत पडली भर. संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती देखील बघूक मिळतली ती 41. 41 धावा धावफलकावर हे देखील घडले जातात. खेळ समाप्त झालो तब्बल 4 चेंडूंचो अंतरिमचे 2 चेंडूंचो खेळ असत बाकी. तो 14 षटकातील सांगता करणारे चेंडू अंतरिम 2 चेंडूंचो खेळ असत बाकी. 4 चेंडूंचो खेळ होता समाप्त. या दरम्यान रिव्हर्सिप फटको खेळण्याचा होतो प्रयत्न परंतु बच्चाचो इशारा बहुधा कॉमेंटर बॉक्स जो निर्धाव चेंडू देखील आमच्या कॉमेंटर बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर गणलो गेलो. निर्धाव चेंडूची सांगता ही देखील मैदानाच्या दिशेने होता. या दरम्यानचो उलटा प्रकारचो चेंडू सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बहुधा चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल करता सीमारेखा पार 4 धावेसाठी. या 4 धावेनीचे संघाच्या धावसंख्येत भर पडता. संघाची धावसंख्या ती तब्बल 45 धावा धावफलकावर. स्पर्धेदरम्यान श्री बांद्याचे सर्वेसर्वा स्वतः मालक मकरंदभाई तोरसकर तुमचं देखील या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत. विनंती असेल मकरंदभाई तोरसकर आपण या मान्यवर कक्षामध्ये स्थानबद्ध व्हा. खेळ समाप्त झालो. 4 षटकांचो खेळ समाप्त झालो 24 चेंडूंचो. 5वा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर नयनेश नावाचो गोलंदाज सज्ज असा. वैयक्तिक पहिला व संघातर्फ 5वा षटक घेऊन व 5व्या षटकातील पहिलो चेंडू घेऊन सामना करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मैदानाच्या दिशेने प्रथमेश यावेळी सज्ज.
या दरम्यान उचलून मारण्याचा झालो प्रयत्न, रनआउटची संधी, रनआउट करण्याची संधी हे देखील गमावली गेली. दोन्ही फलंदाजांदरम्यानची एक धाव एक चोरटी धावी मैदानाच्या दिशेने पूर्ण केली गेली. एकेरी धावीनिशी संघाच्या धावसंख्येचा जर विचार करू गेला तर धावफलकावरती धावा बघूक मिळतले 46 46 धावा धावफलकावर हे देखील गणले जातात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असत. दुसरा चेंडू घेऊन यावेळी पहिलो चेंडू हो एकेरी धावीनिशी गणलो गेलो. एक धाव आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर देखील गणली गेली. तब्बल 6 षटकांचा सामना हे देखील मैदानाच्या दिशेने बघूक मिळता. या स्पर्धेदरम्यानचो आजचो ह्यो दुसरो दिवस, दुसऱ्या दिवसातील दुसरो सामनो. या दरम्यान उसरून मारण्याचा प्रयत्न, बहुधा सुंदर चेंडू मैदानाच्या दिशेने मिनी हेलिकॉप्टर फटको खेळण्याचा होतो प्रयत्न फलंदाज जिजियाचो, परंतु चेंडू व फळीचो कोणतोही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडू गणलो गेलो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. निर्धाव चेंडूची सांगता ही देखील मैदानाच्या दिशेने. या दरम्यानचा सुंदर फटको क्षेत्ररक्षक बरोबर दूर मैदानाच्या दिशेने मेगा स्क्रीनवर दिसून येतात. क्षेत्ररक्षक टिपूरावचं क्षेत्ररक्षक येईपर्यंत परतीची फेक करेपर्यंत बहुधा 2 धावा हे देखील पूर्ण केले जातात. दोन्ही फलंदाजांदरम्यानचे दुहेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोचली 48. 48 धावा धावफलकावर हे देखील गणले जातात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. खेळ समाप्त झालो तो तब्बल 5व्या षटकातील तब्बल 3 चेंडूंचो. या दरम्यान उचलून मारण्याचा होतो प्रयत्न, भिरकाटलेलो चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर, पंच हे देखील अतिरिक्त धावेचे कोण दर्शवतात. अतिरिक्त धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर पडता. संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या 49 धावा धावफलकावर ते 49 धावा धावफलकावर हे देखील गणले जातात आमच्या कॉमेंटर बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. या दरम्यानचा सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक बघून मिळता. परतीची फेक करेपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचो प्रयत्न, बघता बघता एकेरी धावेची पावला दुहेरी धावेकडे वळवली गेली. 2 धावा हे देखील दोन्ही फलंदाजांदरम्यानचे पूर्ण केले गेले. दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावर ते 51 51 धावा धावफलकावर हे देखील गणले जातात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. या दरम्यानचो सुंदर चेंडू, ब्लॉगॉलमधलो चेंडू, मिनी हेलिकॉप्टर फटको खेळण्याचा प्रयत्न, बहुधा निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता ही देखील मैदानाच्या दिशेने होता. खेळ समाप्त होता तब्बल 5 चेंडूंचो. खेळ समाप्त झालो 5व्या षटकातील तब्बल 5 चेंडूंचो. अंतरिमचो एक चेंडू, एका चेंडूचो खेळ असतात बाकी. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड, तटके पेचून गेलेलो चेंडू, खटक्यावर वाट जाग्यावर पलटी. जे जे बॅक टू दी पॉलियन डीजे. अंतिम षटक हाताळण्यासाठी पहिलो चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न, फलंदाजचो झालो बहुधा विकेट किपर एष्टी रक्षक मैदानाच्या दिशेने पपन यावेळी कोणतीही चूक करणार नाही. फलंदाजाक परताचा लागतेला तंबूच्या दिशेने प्रथमेश बॅक टू दी पॉलियन डीजे.
धावफलकावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर गणले गेले. या दरम्यान फटको तर सुंदर क्षेत्ररक्षक बरोच दूर बहुधा एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचो प्रयत्न असा 2 धावा हे देखील पूर्ण केले जातात. तिसऱ्या धावेचो प्रयत्न तब्बल 3 धावा हे देखील पूर्ण केले गेले दोन्ही फलंदाजांदरम्यानचे. तब्बल या 3 धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर पडता संघाची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 54 धावा 54 धावा धावफलकावर हे देखील गणले गेले आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. बहुधा 6वा षटक प्रगतीपथावर असताना स्ट्रायकिंग एंडला डाव करतचो फलंदाज मैदानाच्या दिशेने स्ट्रायकिंग एंडला देखील बघू मिळतो. तो सर्वेश नावाचो फलंदाज सज्ज पुढील चेंडूचो मारो करण्यासाठी अर्थात 6व्या षटकातील तिसऱ्या चेंडूचो मारो करण्यासाठी. या दरम्यान उचलो मारण्याचा तो प्रयत्न बहुधा फटको तर सुंदर क्षेत्ररक्षक बरोच दूर. बहुधा दुसऱ्या धावेचो प्रयत्न तोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल करता बहुधा सीमारेखा पार चौकार आणि या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती ती तब्बल 58 धावा धावफलकावर. धावा धावफलकावरती या स्पर्धेदरम्यानचो आजचो यो दुसरो दिवस. या स्पर्धेदरम्यान नीटनेटक्या आयोजन ह्या देखील बघूक मिळतं. या स्पर्धेदरम्यानचा आजच्या दुसऱ्या दिवसातील दुसरो सामनो मैदानाच्या दिशेने 2 बलाढ्य संघांदरम्यान सामनो हे देखील मैदानाच्या दिशेने बघूक मिळतात. प्रथम फलंदाजी करताना भावांश स्पोर्ट्स साईश 11 कारेवडे हे देखील मैदानाच्या दिशेने संघ. या दरम्यान उचलून मारण्याचा तो प्रयत्न बहुधा निर्धाव चेंडू सुंदर चेंडू मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. निर्धाव चेंडूची सांगता ही देखील मैदानाच्या दिशेने झाली. निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर गणलो गेलो. या दरम्यान बरोच काय चेंडू हवेत चेंडू ट्रॅव्हल करता बचाचो इशारा कॉमेंट्री बॉक्स एंड जवळ षटकाराचो. धावा धावफलकावरती खेळ समाप्त झालो करो तो तब्बल 5 चेंडूंचो 1 to go एका चेंडूचो खेळ बाकी. इनिंग दरम्यान सांगता करणारो चेंडू भैरवी घालणारो चेंडू मैदानाच्या दिशेने एका चेंडूचो खेळ बाकी. या दरम्यानचो फटको तर सुंदर बरोच काय चेंडू हवेत चेंडू ट्रॅव्हल करता बहुधा पंचाचो इशारा दोन्ही हात कपाळावरती टांगा पलटी घोडे फरार षटकार. षटकाची धावसंख्या धावफलकावरती 70 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झालो 6 षटकांचो. खेळ समाप्त झालो 36 चेंडूंचो. संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना भावांश स्पोर्ट्स साईश 11 कारेवडे संघाच्या धावसंख्येचा जर विचार करू गेलात तर 70 धावा धावफलकावरती सामना जिंकण्यासाठी 71 धावेंची असाच आवश्यकता. मायक्रोफोनवर होता बदल घेऊन जा आमचे साथी समालोचक सुमित काळसेकर यांच्यासह. धन्यवाद. डीजे हॅलो धन्यवाद साहिल खोबरेकर. आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. भावांश स्पोर्ट साईश 11 कारेवडे विपक्ष माऊली तळवणे या 2 टीमच्या दरम्यान टॉस जिंकल्यावरती क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या महत्त्वाच्या लढतीत माऊली तळवणे क्रिकेट टीमने घेतलाय. परंतु समोरून जर पाहिलं तर 6 षटका दरम्यान जबरदस्त फटकेबाजी करत असताना भावांश स्पोर्ट कारेवडे क्रिकेट टीमने बनवल्या 6 षटकात 70 धावा 71 धावांचं टार्गेट माऊली तळवणे क्रिकेट संघासमोर. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत तिसरी लढत असेल. आजच्या दिवसातील अगस्त्या चॅलेंजर्स सातारा विपक्ष भावांश स्पोर्ट कारेवडे या 2 टीमच्या दरम्यान. पहिल्या सामन्यात भूतनाथ फायटर्स निरवडे क्रिकेट संघाला पराभूत करत असताना या स्पर्धेतील पहिला विजय देखील मिळवला अगस्त्या चॅलेंजर्स सातारा क्रिकेट टीमने.
आणि या संघाचा सामना तिसरा असेल भावय स्पोर्ट कारिवडे क्रिकेट संघाच्या विरोधात, जो हा सामना संपल्यानंतर लगेचच खेळवण्यात येईल. 71 धावांचा पाठलाग माऊली तळवणे क्रिकेट टीमला आणि 6 षटका दरम्यान या 71 धावांचा पाठलाग कशा प्रकारे असेल हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल. आजचा दुसरा दिवस सावंतवाडी प्रीमियर लीग निरवडे चॅम्पियन ट्रॉफी ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सावंतवाडी तालुका मर्यादित असताना ही क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित आणि मानाची समजली जाणारी प्रतिष्ठा लाभणारी ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आज या भव्य दिव्य क्रीडांगणावरती सकाळच्या सत्रापासून प्रेक्षक या स्पर्धेला उपस्थित होत आहेत. काही खेळाडू देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होत आहेत मैदानात. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट ऑडियन्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबवरती घरबसल्या आनंद घेणारे प्रेक्षक देखील या स्पर्धेला शुभेच्छा देतात. स्पर्धेला आपल्या प्रतिक्रिया पाठवत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत निरवडे चॅम्पियन ट्रॉफी या क्रिकेट स्पर्धेदरम्यान. विनंती असेल सलामी जोडीला माऊली तळवणे क्रिकेट संघाकडे धर आपली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बलाढ्य आणि दोन्ही मातबर क्रिकेट संघांच्या दरम्यान 71 धावांचा पाठलाग. पहिल्या इनिंग दरम्यान जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली भावय स्पोर्ट कारिवडे क्रिकेट टीम कडून. जी रेडकर याच्या बॅटमधून 15 चेंडूचा सामना करत असताना 30 धावा आणि अंतिम षटका दरम्यान सर्वेश नाईक याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार देखील त्याला साथ मिळाले. प्रथमेश सावळे या बॅटरची देखील त्याच्या बॅटमधून देखील 1 चौकार सिंगल डबल धावा आणि 6 षटका दरम्यान एक चांगला धावफलक आपण पाहतोय. या सामन्यादरम्यान 71 धावांचं टार्गेट माऊली तळवणे क्रिकेट टीम समोर आणि या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल होत असताना पाहायला मिळते. जो फर्नांडिस कुशल पेडणेकर आणि त्याचबरोबर जो फर्नांडिस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 6 षटका आणि 71 धावा हे समीकरण. मागील सामना जर पाहिला तर 55 धावांचा तो पाठलाग. अगस्ता चॅलेंजर्स सातारा क्रिकेट संघाच्या सलामीच्या जोडीने 55 धावांचा नाबाद पाठलाग केलाय. आजच्या दिवसात जर पाहिलं तर फलंदाजासाठी मदतगार ठरणारी ही खेळपट्टी आणि या खेळपट्टीवरती 71 धावांचा पाठलाग की बचाव केला जाईल या सामन्यादरम्यान येणाऱ्या काहीच वेळात ते पाहायला मिळेल. पहिलं षटक आणि गोलंदाजीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून एक भेदक गोलंदाज म्हणून त्याची ओळख असणारा अष्टपैलू खेळाडू निरवडे गावातील सर्वेश नाईक गोलंदाजीसाठी पावपेच्या पहिल्या षटका दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये घेण्यात आलाय. पंचाचा सिंगल कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय. मनोज रावळ नवीन खेळाडू जो इम्पॅक्ट मैदानात करण्यात आलाय.
स्ट्रायकिंग एंड वरती जो फर्नांडिस, नॉन स्ट्रायकिंग एंडला कुशल पेडणेकर ही सलामीची जोडी. 6 षटक 71 धावांचा पाठलाग आणि पावपेचा पहिला षटक. लेफ्ट हँडर गोलंदाज सर्वेश नाईक गोलंदाजीसाठी. सर्वेशचा पहिला चेंडू फटका आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, बाटला स्पर्श केलाय चेंडूने. पहिल्या चेंडूवरती विकेट, गोल्डन डकचा शिकार बांधलाय जो फर्नांडिस. 0 धावसंख्येवरती पहिला धक्का बसतोय माऊली तळवणे क्रिकेट टीमला. 71 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात खराब म्हणावी लागेल. सर्वेशने विकेट मिळवली आपल्या संघासाठी. पहिला ब्रेक थ्रू षटकातील पहिल्या चेंडूवरती दिलाय. माघारी परतले आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम आरोलकर स्ट्रायकिंग एंड वरती असेल. महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. प्रथम फेरीतील आणि 71 धावांचा बचाव करत असताना सुरुवात जर पाहिली तर सफलता मिळवत असताना गोलंदाज सर्वेश नाईक करतोय आपल्या टीमसाठी. वन डाऊन बॅटर मैदानात स्ट्रायकिंग एंड वरती शुभम. लोअर टॉस चेंडू ऑन सेटला फटका खेळ्या. बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना चेंडूला फक्त दिशा दाखवल्या. डीप काऊ कोणावरून वेगात गतीने रोशन पेडणेकर चेंडू अडवण्यासाठी पाहायला मिळते. सिंगल या चेंडूवरती शुभमच्या बॅटमधून आणि या सिंगलने सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येचं अकाउंट ओपन करण्यात आले या धावफलकावर. सिंगलने धावसंख्येला सुरुवात झाली. 71 धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात झाली मैदानात. यावेळी मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत, संधी विकेट साठी. परंतु क्षेत्ररक्षकाने देखील तेवढे चांगले प्रयत्न केले. मिडॉनला तैनात होते क्षेत्ररक्षक. झेलसाठी ते प्रयत्न अंतिम क्षणापर्यंत, परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू विसावलाय. सरप्राइझिंग चेंडू पाहायला मिळालाय. थोडीशी गती कमी केली होती, फिंगर रोल केले होते. पडल्यानंतर जर पाहिला तर थोडीशी उंची देखील प्राप्त केली या चेंडूने. अगदी बॅटच्या स्टिकर वरती लागणारा चेंडू. निर्धाव या धावफलकावर. सागिक धावसंख्या 1 गडी बाद 1. मिस टायमिंग फटका, याही वेळी चेंडू हवेत. फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक आहे तैनात, परंतु याही वेळी झेल सोडलाय. सूर्याची किरणे जणू काही जर पाहिले तर क्षेत्ररक्षकाच्या नजरेवरती आलीत आणि त्याचमुळे कुठेतरी झेल सुटले. कुशल पेडणेकर याला 2 जीवनदान मिळत आहेत एकाच सामन्यादरम्यान. 71 धावांचा पाठलाग करत असणाऱ्या मोठ्या सामन्यात मी म्हणेल हे 2 जीवनदान येणाऱ्या काळात या संधीचं सोनं करावं लागेल कुशल पेडणेकर या बॅटरला. सिंगल मिळाली या चेंडूवरती. सिंगलने टीमची धावसंख्या 2 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात पावप्लेचं पहिलं षटक. गोलंदाज सर्वेश नाईक मैदानाच्या आतमध्ये भेदक गोलंदाजी करतोय. पुढे टाकला इनसाइड आउटचा पिच फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तैनात. अजून एक विकेट मिळेल. फलंदाज शुभम आरोलकर 1 या धावसंख्येवरती बाद होत असताना निराश आणि हताश मनाने जाईल बॅक टू दी पवेलियन. 2 बाद. सांघिक धावसंख्या 2 धावा धावफलकावरती. फलकावरती नाजूक स्थिती मैदानाच्या आतमध्ये माऊली तळवणे क्रिकेट टीमसाठी उद्भवली आणि ती उद्भवून दिली आहे गोलंदाज सर्वेश नाईक याने. 2 विकेट मिळवले आपल्या टीमसाठी. संघाचा कडधार नेतृत्वाखाली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय सर्वेशच्या. आणि काय कमालीची गोलंदाजी, चांगलं प्रदर्शन या सामन्यादरम्यान. नवीन बॅटर मैदानात स्ट्रायकिंग एंड वरती प्रथमेश टिप्पू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती असेल. चांगला चेंडू लोअर फुल टॉस. कुलवर टप्पाचा चेंडू समोर फटका खेळ. सरा बॅटने मिळवला क्षेत्ररक्षक तैनात. 30 या सर्कलच्या आतमध्ये निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची समाप्ती झाली. सफलतापूर्वक षटक. पावपेच्या षटकात आक्रमक क्रिकेट हे खूप महत्वाचं असतं फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. त्या षटकात गोलंदाजचा दबदबा, गोलंदाजचं वर्चस्व पाहायला मिळालं. सर्वेश नाईक गेले फक्त 2 धावा खर्च केल्यात. महत्वपूर्ण 2 विकेट मिळवलीत आणि 71 धावांचा बचाव करत असताना आपल्या टीमसाठी जर पाहिला तर नक्कीच चांगला स्टार्ट करून दिलाय गोलंदाजीत संघाचा कर्णधार सर्वेश नाईक गेले.
71 धावांचा पाठलाग. दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर नक्कीच धावांसाठी संघर्ष करण्यास परावृत्त करणारे गोलंदाजी भाव्यांश स्पोर्ट कारिवडे क्रिकेट संघाकडून देखील पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात. प्रदीर्घ अनुभव टेनिस क्रिकेटचा सर्वेश नाईक गेल्या विविध स्पर्धा त्याने आपल्या गोलंदाजीवरती देखील गाजवलं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेहमी चर्चेतील असणारे हे नाव. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर देखील गोव्या राज्यात आणि तिथे देखील चांगले गोलंदाजी सर्वेश नाईक याच्याकडून आपल्याला नेहमीच पाहायला मिळाली. आणि आज जर पाहिले तर घरच्या मैदानावरती ज्याच मैदानावरती कसून सराव देखील केला जातो प्रत्येक स्पर्धेसाठी त्या मैदानावरती अगदी प्रभावशाली गोलंदाजी पहिल्या षटकात. दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजीसाठी शंकर हा गोलंदाज पाहायला मिळतो. मॅन फ्रॉम मळगाव. मळगावचा खेळाडू शंकर गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकादरम्यान पावपेचे हे दुसरं षटक. पहिल्या षटकाचा विचार केल्यात फक्त 2 धावा निघाल्यात परंतु दुसरं पावपेचे षटक हे खूप महत्वाचं असेल आता माऊली तळवणे क्रिकेट टीमसाठी कारण धावा बनवाव्या लागतील 71 धावांचा पाठलाग करण्यासाठी. शंकरचा पहिला चेंडू खुलवा टप्पा चालवर फुल टॉस चेंडू सरा बॅटने जरूर फटका खेळलाय परंतु जर पाहिलं तर मिडॉपला चांगले क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली याही षटकाची. मागील षटकात ज्याप्रमाणे भेदक गोलंदाजी झाली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी झाली त्यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी शंकर देखील चांगले प्रयत्न करतो आणि पहिला चेंडू शंकर कडून देखील निर्धाव निघालाय. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू संधी मोठी फटक्यासाठी होती. फलंदाज कुशल पेडणेकर याच्या जवळ बॅकफुटवरती आलेत पुल करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नव्हता. कमी गतीने टाकलेला चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये स्थिरावला. अजून एक निर्धाव चेंडू नक्की थोडीशी विचार करण्यास लावणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू उजव्याशीच्या बाहेर ठेवलाय कट करण्याचा प्रयत्न. फलंदाज कुशल पेडणेकर या बॅटरकडून नेहमीच आक्रमक क्रिकेट खेळण्यासाठी पसंती दाखवणारा फलंदाज. या सामन्यादरम्यान जर पाहिलं तर कुशलला थोडंसं शांत ठेवलंय स्तब्ध ठेवलंय मोठ्या फटक्यांपासून. 3 चेंडू निर्धाव निघालेत. पुढे टाकलाय मिस टायमिंग फटका हवेत खेळलाय चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी चेंडू अडवण्यासाठी आणि जोपर्यंत चेंडू अडवण्यात येईल फेक करण्यात येईल परतीची या दरम्यान 2 धावा निघतात कुशलच्या बॅटमधून. या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या जी बराच वेळ जर पाहिले तर धावसंख्येवरती स्थिरावली होती. धावपलकावर परावर्तित होत असताना आता 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी बॅटची बाहेरील कडा संधी विकेटसाठी स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर संधी गोलंदाजाने निर्माण केली. विकेट किपरसाठी हातातून झेल सुटलाय. कुशलला जीवनदान एकाच सामन्यात 3 वेळा मिळाले. मागील 3 चेंडू जर पाहिलं तर अचूक टप्प्यावरती उजव्याशीच्या बाहेर चेंडू फलंदाज कुशलला मोठ्या फटक्यांपासून रोखणारे आणि यावरती जर पाहिलं तर एक झेल देखील सुटलाय कुशल पेडणेकर या बॅटरचा. पुन्हा एकदा खटचा फटका खेळा. यावेळी डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू चाललाय वेगात गतीने सीमारेषेच्या दिशेने. मागील काही चेंडूंवरती जे प्रयत्न चालू होते ते प्रयत्न यावेळी सफल झालेत. अंतिम चेंडूवरती चौकार कुशलच्या बॅटमधून आलाय आणि या चौकाने सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा या धावपलकावरती 71 धावांचं प्रत्युत्तर देत असताना या सामन्यादरम्यान माऊली तळवणे क्रिकेट संघ आपण पाहतोय. पॉवरप्लेची 2 षटकं ज्या 2 षटकात चांगली सुरुवात होणं खूप महत्वाचं होतं या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी हे मोठं लक्ष लहान बनवण्यासाठी. परंतु पॉवरप्लेच्या या षटकात गोलंदाजीत चमकदार कामगिरी गोलंदाजीत प्रभावशाली कामगिरी पाहायला मिळाली भाव्यांश स्पोर्ट कारिवडे क्रिकेट टीम कडून. एक दर्जेदार संघ आपण पाहतोय भाव्यांश स्पोर्ट कारिवडे क्रिकेट संघ जो साईश 11 कारिवडे क्रिकेट संघ देखील व्यावसायिक स्पर्धेदरम्यान देखील अगदी हल्लीच्या मोसमात चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि निरवडे चॅम्पियन ट्रॉफी मध्ये देखील भाव्यांश स्पोर्ट कारिवडे क्रिकेट संघ आतापर्यंत जर पाहिलं तर सुंदर कामगिरी करताना पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम आरोंद रोशन पेडणेकर गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. पंचायत लेवलच्या स्पर्धेत नेहमीच उत्कृष्ट गोलंदाजाच्या यादीत अग्रेसर असणार हे नाव रोशन पेडणेकर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक पहिला स्पेल रोशन पेडणेकर या गोलंदाजाचा असेल आणि या षटकादरम्यान किती धावा बनतील आक्रमक क्रिकेट खेळला जाईल की मागील 2 षटक आपल्याला पाहायला मिळेल त्याप्रमाणेच क्रिकेट असेल. पहिला चेंडू अपिश फटका खेळला कव्हरच्या क्षेत्रात डीप स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तैनात. 1 धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा नकार मिळाला. टिपू या बॅटरकडून सिंगलच मिळेल या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 9 धावा या धावपलकावर.
मागील 2 षटकात धावसंख्येला विराम लावलाय, धावसंख्येला पुढे हा रोखलाय गोलंदाजाने आणि त्याचमुळे या तिसऱ्या षटकादरम्यान देखील त्या धावसंख्येला पुन्हा एकदा विराम लावण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. रोशन पेडणेकर पहिल्या चेंडूवरती 1 धाव त्यांनी खर्च केली आहे आणि सिंगलने आता स्ट्रायकिंग एंडवरती कुशल पेडणेकर पुढील चेंडू फेस करण्यासाठी कुशल स्ट्रायकिंग एंडला. यावेळी समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळ आहे. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आलेत, वेगात गतीने आहेत. थोडेसे फंबल जरूर झालेत परंतु जोपर्यंत फेक करण्यात येईल फक्त मेल 2 धावा या चेंडूवरती. मिडावच्या क्षेत्रात मागील 2 षटकात चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि यावेळी जर पाहिलं तर लॉंग ऑनला पाहायला मिळतात क्षेत्ररक्षक महत्वाच्या 2 धावा रोखल्यात आपल्या टीमसाठी. सांघिक धावसंख्या डबल फिगर 11 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात पाटलाग 71 धावांचा मैदानाच्या आतमध्ये. यावेळी बॅटची बाहेरील कडा संदीप फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक डायव्ह मारत असताना कमालीचा झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने. तिसरा फलंदाज यावेळी माघारे परतेल कुशल पेडणेकर. बॅक टू दी पवेलियन. 3 सांघिक धावसंख्या 11 धावा या धावपलकावरती. धावसंख्या 11 धावा धावपलकावरती. डोकेदुखी मैदानाच्या आतमध्ये वाढली आहे माऊली तळवणे क्रिकेट टीमसाठी, कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली आहे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघांच्या गोलंदाजांकडून या धावांचा पाठलाग करणं नक्कीच कठीण बनवलं जाते. मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार, संघाचा सरसेनापती आणि कित्येक स्पर्धेदरम्यान आपल्या संघासाठी नेहमीच जो संकट पोषक म्हणून बनलाय मॅन फ्रॉम अरोंद पपन साळगावकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती असेल आणि समोर जर पाहिलं तर रोशन पेडणेकर. हे बॅटल खूप चांगलं रंगेल मैदानाच्या आतमध्ये. रोशन आणि पपन साळगावकर कित्येक वेळा एकाच संघात खेळले, एकमेकांचे कच्चू दुवे देखील माहीत आहेत आणि त्याचमुळे हे बॅटल खूप चांगलं रंगताना मैदानात पाहायला मिळेल. तिसरा षटक सांघिक धावसंख्या 11 धावा धावपलकावर. अंतरिम अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. 71 धावांचा पाठलाग. अजूनही पाठलाग जर पाहिला तर 60 धावांचा करायचा आहे या सामन्यादरम्यान माऊली तळवणे क्रिकेट टीमला. रोमहर्षक लढती आपण पाहतो. कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. 5 दिवसाचा हा क्रिकेटचा प्रवास असेल आणि या 5 दिवसामध्ये नक्कीच आपल्याला रोमहर्षक लढती, उत्कंठावर्धक लढती आणि त्याचबरोबर चांगलं क्रिकेट देखील सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल या स्पर्धेत. पहिला चेंडू आला मोठ्या फटक्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट पासून चेंडू दूर ठेवला. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिच करत असताना सर्व विकेट किपर यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्येला पुन्हा एकदा सरावा लावलाय. धावपलकावरती 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुढील चेंडू रोशन पेडणेकर गोलंदाजी मार्गक्रमणावर. यावेळी उजव्याशीच्या बाहेर असणारा चेंडू स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर रनआउट करण्याचा प्रयत्न देखील आणि बाईच्या स्वरूपात ही 1 धाव असेल संघाच्या अतिरिक्त खात्यामध्ये. सगळे गोलंदाजी रोशन पेडणेकर यांच्याकडून देखील पाहायला मिळते. या तिसऱ्या षटकादरम्यान 71 धावांचा बचाव आणि त्यासाठी आखलेली रणनीती. प्रत्येक गोलंदाजाला ज्याप्रमाणे गोलंदाजीत बोलवण्यात आलंय सर्वेश नाईक याच्याकडून त्याचं देखील कौतुक करावं लागेल, कारण त्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. नियंत्रणबद्धता असणारी गोलंदाजी आपल्या संघासाठी. चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, लेन चेंडू वेगात गतीने टाकलाय. पडल्यानंतर प्रचंड वेगाने निघणारा चेंडू फलंदाज टिपूला बीट करतोय. निर्धाव चेंडूने 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 71 धावांचा पाठलाग, 71 धावसंख्येच्या लक्ष्याचं प्रत्युत्तर देत असताना 3 षटकांच्या सामन्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 12 धावा प्रति षटक 4ची सरासरी. 3 फलंदाज माघारी परतले. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 59 धावांची आवश्यकता. पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट प्रति षटक जवळपास 20 पाहायला मिळते. त्यामुळे येणारी पुढील 3 षटक आक्रमक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल आणि त्या आक्रमक क्रिकेट टिपू आणि फलंदाज पपन साळगावकर कशा प्रकारे खेळेल नक्कीच आपल्याला पुढील 3 षटकादरम्यान पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोड्या वेळासाठी करूया बदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये जसं गोलंदाजीत बदल होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील सावळाराम शिरोडकर. 18 चेंडू आणि 59 धावा हे समीकरण या सामन्याचं.
18 बॉलमध्ये करायच्यात 59 डावा. बहुधा अनुज पारसेकर कॉमेंट्री बॉक्सच्या दूरवरनं गोलंदाजीमध्ये चौथ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात करतोय. पहिला चेंडू ऑस्टिकच्या बराच बाहेर, पंचांनी दोन्ही हात फैलावलेत. व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईट बॉल निश्चित धावफलक 13 धावांवर. धावफलक थोडासा या ठिकाणी मंद गतीने पुढे सरसवलाय. 4च्या धावगतीने धावफलक पुढे सरसवतोय. एक्सिलेट करावं लागेल, गिअर टाकावं लागेल फलंदाजांना. ओ यावेळी सुंदर क्रॅकिंग फटका कव्हरच्या दिशेने, काय सुंदर फटका टोलवलाय. पपन साळगावकरच्या बॅट मधनं निघालाय. गणागती प्रहार, चौकार, 4 धावा. दिशेने वाटचाल करायची असेल तर आता मात्र धावांची धावगती आपल्याला वाढवावी लागेल. प्रति षटकामागे 20 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. त्यामुळे चौकार षटकारांची आतषबाजी ही क्रमप्राप्त. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न. या अगोदरच्या चेंडूवर अगदी कव्हरच्या दिशेने टोलवलेला चौकार, परंतु आत्ताच्या क्षणी मात्र ऑन साइडला टोलवण्याचा प्रयत्न, किंबहुना प्रयत्न राहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. चेंडू हा विकेट किपरच्या दिशेने. यावेळी फ्रंटफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी समोरच्या बाजूने डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. डीप लॉंग ऑन वरनं रोशन पेडणेकर येतो स्क्रीनवर. एक सिंगल धाव, सिंगल निशी. आता मात्र स्ट्राईक मध्ये बदल, धावफलकात परावर्तन. 18 धावांवर धावफलक आपण पाहतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना आहे मैदानात. यानंतर देखील एक महत्वपूर्ण लढत. अगस्त्य चॅलेंजर सातारा विपक्ष साईश 11 भाव्या स्पोर्ट कारिवडे या दोन संघादरम्यान आजच्या दिवसातील तिसरी लढत असेल. ओ यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न. प्रथमेश उर्फ टिपू अगदी उंचपुरा फलंदाज आहे. याच्या बॅटवर देखील ताकद आहे मोठ्या फटक्यांची, परंतु आताच्या क्षणी थोडासा बीट झाला आणि निर्धाव चेंडूची खेळी समाप्त होत आहे. यावेळी आडव्या बॅटने खेळलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने रोशन पेडणेकर पुन्हा एकदा स्क्रीनवर येतोय आणि या चेंडूवरती देखील एका धावेवर समाधान. मोठ्या फटक्यांपासून जखडून ठेवले. काय सुंदर गोलंदाजी, खऱ्या अर्थानं दाद द्यावी लागेल ती कर्णधार सर्वेश नाईकला. काय तडाखेबंद सुरुवात करून दिली आपल्या टीमला गोलंदाजीमध्ये. हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू, अप्रतिम दर्जाचा चेंडू. ज्याप्रमाणे पहिल्या 3 गोलंदाजाने अचूक टप्प्यावरची सिक्क्यावरची गोलंदाजी केली, त्याच पावलावर पाऊल ठेवत अनुज पारसेकरचं चौथं षटक हे या ठिकाणी समाप्त होत आहे. पुन्हा एकदा नफातुलाचं षटक, अवघ्या 7 धावा खर्च करणार अनुज पारसेकरचं षटक समाप्त. इनिंग दरम्यान 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा धावफलकावरती. येणाऱ्या कालखंडात 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 52 धावा करायच्या आहेत. जवळजवळ 12 चेंडू आणि 8 ते 9 मोठे फटके हे मैदानामध्ये टोलवलं अपेक्षित आहे. अगस्त्य चॅलेंजर सातारा क्रिकेट संघ कर्णधाराला विनंती आहे, आपली दुसऱ्या सामन्यातील प्लेइंग लिस्ट आहे ती कॉमेंट्री बॉक्सकडे सादर करा, कारण हा सामना संपल्यानंतर कुठलाही ब्रेक नसेल. लगेचच तिसऱ्या सामन्याला या ठिकाणी सुरुवात केली जाईल. गोलंदाजीमध्ये बदल, 5वं षटक वैयक्तिक दुसरं. सर्वेश नाईक स्वतः संघाचा कर्णधार हा गोलंदाजी मार्कवर वळतोय. यावेळी खालच्या पट्टीतील चेंडू जीजी रेडकर दे बघा, विकेटच्या मागे काय अप्रतिम दर्जाचं कलेक्शन. अगदी छोट्या चेंडीचा फलंदाजीत सुरुवातीच्या क्षणी तोडफोड विस्फोटक खेळी केली आणि आता मात्र विकेटच्या मागे राहून आपल्या टीमसाठी ते बहुमूल्य योगदान देताना आपण पाहतोय. जी रेडकर आता मात्र पहिल्या प्रयत्नात कलेक्शन करताना चुकतोय. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण झाले धावफलकावरती. आताच्या क्षणी जर विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर 1-2 धाव वगळता निश्चितच आपल्याला मोठ्या फटक्यांच्या आहारी जाणं अपेक्षित असेल माऊली तरुणी क्रिकेट संघ. हो यावेळी मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने. अनुज पारसेकर झेल खाली अगदी साध्या सोप्या पद्धतीने झेलात रूपांतर करतोय. सर्वेश नाईकच्या गोलंदाजीत मिळालेली आतापर्यंतची ही तिसरी सफलता आणि संघातर्फे चौथा गडी बाद. धावफलकावरती 20 धावा.
करायच्या आहेत. माऊली तळवणे क्रिकेट टीमसाठी अजून एक आक्रमक डाचाचा धुरंधर खेळाडू मॅन फ्रॉम आरुंदा अमित कोळंबकर हा मैदानाच्या दिशेने स्ट्राईक एंडच्या दिशेने ताबा मिळवतोय. सर्वेश नाईक आपले दुसरे षटक हातात आणि आतापर्यंत तिसरी सफलता आपल्या गोलंदाजीत आपल्या टीमसाठी प्राप्त करून देतोय. यावेळी पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी. निरवडे गावचा सितारा गेल्या कित्येक स्पर्धेत गोलंदाजीत फलंदाजीत आपल्या नावाचा डंका वाजवला. तालुका लेवलच्या स्पर्धेत देखील कित्येक वेळा त्याने आपल्या गावाचं नाव रोशन केलं. असं सर्वेश नाईक गोलंदाजीत. वरपी चेंडू यावेळी रेप्स कर्लेकला प्रोटेक्शन जरूर आहे. क्षेत्ररक्षक बॅकअप देईल. या चेंडूवर मिळेल ते फक्त एक सिंगल धाव. सिंगल निशी. आता मात्र 21 धावांवर धावफलक. आता मात्र 5व्या षटकातील बहुधा अंतरिम चेंडूचा खेळ बाकी. ओ यावेळी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. क्लीन बोल्ड होतोय प्रथमेश. जवळजवळ 5 षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत. 5 गडी बाद झाले आहेत. धावफलकावरती अवघ्या 21 धावा या ठिकाणी होत आहेत. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 50 धावा विजयासाठी करायचे आहेत. सर्वेश नाईक 2 षटकांचा कोटा समाप्त होतोय. काय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. 4 धावा खर्च करतोय आणि 4 बहुमूल्य सफलता आपल्या टीमसाठी गोलंदाजीत प्राप्त करून देतोय. गोलंदाजीमध्ये धनाजी हा सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर उडालेला कारंजा स्वतः फॉलो थ्रो मध्ये झेलात रूपांतर करतोय. अमित कोळंबकरच्या विकेटचा होतोय पतंग. विकेटची पडझड ही माऊली तळवणे क्रिकेट संघाकडनं सुरू आहे आणि धावा जमवणं या समोरच्या तगड्या गोलंदाजा समोर थोडंसं कठीण होऊन बसलंय. 71 धावा एक डोंगरा एवढी धावसंख्या जी उभारली होती त्या धावांचा पाठलाग करताना सांघिक धावफलक तब्बल 6 गडी बाद अवघ्या 21 धावांवर. येस व्हाईट बॉलचा इशारा अवांतर धाव. अवांतर धावेनिश्चित धावफलक पुन्हा एकदा 22 धावांवर पोहोचलाय. अंतिम षटक सुरू आहे. धावा बऱ्याच अजूनही बाकी उरल्यात. ओव्हरपी चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने फटका. तुषार देऊलकर चेंडू मागे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. ओव्हरपी चेंडू पुन्हा एकदा सन्मानजनक क्रिकेट. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवर या ठिकाणी अनुज पारसेकर येतो. चेंडूवरती एकच धाव मिळाली आहे. एक सिंगल धाव. अगदी टेल पर्यंतचे फलंदाज आता मात्र मैदानात बाकी उरले. तर मॅच मध्ये औपचारिकता बाकी. पहिल्या इनिंग मध्ये काय सुरेख फलंदाजी झाली. जीजी रेडकर अनूप घाडी म्हणा. त्यानंतर 11 धावांची खेळी केली होती मैदानात प्रथमेश सावळने. परंतु जाता जाता सर्वेश नाईक 2 षटकार 1 चौकार जो शेवटच्या षटकात टोलवला. काय सुंदर फलंदाजी मैदानात. गोलंदाजीचा विचार करता पहिल्या षटकापासून दबदबा. पहिल्या षटकापासून मैदानात गोलंदाजाने आपला दबदबा सिद्ध केला. पहिल्या षटकात सर्वेश नाईक, त्यानंतर
दुसरं षटक शंकर केरकर, तिसरं षटक रोशन पेडणेकर मॅन फ्रॉम आरुंदा. काय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. यावेळी एक कलात्मक दर्जाचा फटका. शॉर्ट लॉंग लेगला रोशन पेडणेकर चेंडूवरती जातोय. चेंडूला बॅकअप दिला जाईल. तेवढ्यात एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे आणि एका धावेनिशी निश्चितच धावफलक अवघ्या 26 धावांवर स्थिरावला. 71 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि ती डोंगरा एवढी धावसंख्या या ठिकाणी पाठलाग करताना अगदी बऱ्याच धावांनी विजयश्री संपादन केले मैदानात साईश 11 बावळा स्पोर्ट्स कारिवडे क्रिकेट संघाने. खूप खूप अभिनंदन. चर्चा करूया आमच्या स्कोररचे मॅन ऑफ द मॅच साठी, परंतु तत्पूर्वी आमंत्रित करूया दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी. या बावळा स्पोर्ट्स साईश 11 कारिवडे टीमचा कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने अगस्त्य चॅलेंजर सातारडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स कडे. तिसऱ्या सामन्याच्या टॉस साठी आपण